नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील MBBS BDS स्टेट कोटा कॅपराउंड 2चा रिझल्ट हा डिक्लेअर झालेला आहे आणि पहिल्या राऊंडमध्ये आणि दुसऱ्या राऊंडमध्ये गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या कॅटेगरी वाईज कट ऑफमध्ये किती फरक आलेला आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो सगळ्यात अगोदर आपण सुरुवात करूया की गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये पहिल्या राऊंडला काय कट ऑफ लागलेला होता आणि सेकंड राऊंडमध्ये आता कट ऑफ काय आलेला आहे. सुरुवात करूया ST पासून. सो ST कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडला 342 कट ऑफ लागलेला होता. तो आता दुसऱ्या राऊंडमध्ये 2 मार्कांनी कमी झालेला आपल्याला दिसतोय. जे काही गव्हर्नमेंटचं एकच कॉलेज महाराष्ट्रामध्ये ॲड झालेलं होतं, पण त्याच्यामध्ये सुद्धा सीट्स कमी होत्या आणि सेमी गव्हर्नमेंटचे जे काही एक्झिस्टिंग कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये सीट्स वाढलेल्या होत्या. तर त्याच्यामुळं स्लाइटली का होईना पण कट ऑफ हा थोडासा खाली गेलेला आपल्याला याच्यामध्ये दिसून येतोय. सो SC कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडमध्ये गव्हर्नमेंट MBBS साठी 432 होता, तो 4 मार्कांनी उतरलेला आहे, 428 पर्यंत खाली गेलेला आहे. NTB 448 वरून 446, NTC 499 वरून 497 वरती गेलेला दिसतोय. NTD 508 वरून 502 वरती गेलेला दिसतोय आपल्याला. OBC 505 वरून 504 म्हणजे एकच मार्कांनी OBCचा कट ऑफ खाली गेलेला आपल्याला दिसतोय. SCBC 504 वरून 503 म्हणजे अगेन एकच मार्कांनी कमी झालेला दिसतोय. EWS 488 वरून 487 अगेन इथं सुद्धा एकच मार्कांनी कमी झालेला दिसतोय. आणि ओपनसाठी 509 वरून 506 म्हणजे साधारणतः ओपन गव्हर्नमेंट MBBS 3 मार्कांनी कट ऑफ हा मागच्या राऊंडपेक्षा कमी झालेला आपल्याला दिसतोय. सेकंड राऊंडमध्ये जर एखादं गव्हर्नमेंट MBBSचं कॉलेज जर ॲड झालं तर अजून याच्यापेक्षा अगेन 1-2 मार्कांनी हे कट ऑफ हे खाली हे नक्कीच जाणार आहे. सेम सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये किती फरक आलेला आहे ते सुद्धा आपण बघूया. सेमी गव्हर्नमेंट ST कॅटेगरी 328 वरून 308 वरती आलेला आहे. SC 422 वरून 419 पर्यंत हा कट ऑफ आपल्याला खाली गेलेला दिसतोय. NTB 436 सेमच दिसतोय आपल्याला. NTC 478 वरून 474 म्हणजे 4 मार्क कमी झालेत. NTD 478 वरून 476 अगेन 4 मार्क कमी झालेले दिसत आहेत, 2 मार्क कमी झालेले दिसत आहेत. OBC 478 वरून 475 म्हणजे जवळपास 3 मार्कांनी OBCचा कट ऑफ सेमी गव्हर्नमेंट MBBS मध्ये उतरलेला दिसतोय. SCBC 477 वरून 475 वरती आपल्याला आलेला दिसतोय. आणि ओपर 479 वरून 476 म्हणजे अगेन 3 मार्काचा फरक आपल्याला कमी झालेला दिसतोय. हे सगळं कशामुळे झालेलं आहे तर सेमी गव्हर्नमेंटमध्ये ज्या काही सीट्स वाढलेल्या होत्या त्या वाढलेल्या सीट प्लस गव्हर्नमेंटमध्ये एका कॉलेजमध्ये वाढलेल्या सीट्स याच्यामुळं हा कट ऑफमध्ये आपल्याला थोडासा फरक आलेला दिसतोय. थर्ड राऊंडमध्ये एखादं कॉलेज जर अजून ॲड झालं तर याच्यामध्ये सुद्धा आणि फरक येणार आहे. आता जो काल रिझल्ट साधारणतः रात्री 1 ते 1:30च्या आसपास हा रिझल्ट डिक्लेअर झाला होता, तर याच्यामध्ये काय काय सिनारिओज आता आपल्यासमोर असणार आहेत ते थोडंसं आपण समजून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या नावासमोर असं लिहून आलेलं आहे की चॉईस नॉट अवेलेबल. चॉईस नॉट अवेलेबल म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण ऑप्शनच भरले नाहीत का किंवा आपला फॉर्म सबमिटच झाला नव्हता का, असं कशामुळे लिहून आलं. तर आपण जे काही चॉईसेस भरलेले आहेत त्या भरलेल्या चॉईसेसमध्ये आपल्याला कुठंच सीट अलॉट झाली नसेल तर चॉईस नॉट अवेलेबल असं आपल्या नावासमोर लिहून येतं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही फॉर्म भरलेला नाही, याचा अर्थ असा होतो की तुम्हाला सीट मिळालेली नाही, तुम्ही मेरिटमध्ये बसलेला नाही. दुसरं आहे ते म्हणजे नो चेंज. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं आपण पकडून चालूया की एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये GMC मिरज मिळालेला आहे आणि त्यानं सेकंड राऊंडमध्ये पुणे मुंबईचे फक्त कॉलेजेस एंटर केले आणि ते जे काही नवीन कॉलेजेस सेकंड राऊंडमध्ये एंटर केले त्यामध्ये कुठेच नंबर लागलेला नाही. त्याच्यामुळं परत पहिल्या राऊंडला जे कॉलेज मिळालेलं होतं तेच कॉलेज त्या विद्यार्थ्याला दिसतंय. तर असं नो चेंज ज्या विद्यार्थ्यांना लिहून आलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर समजा तिसऱ्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचंच नसेल, आत्ता जे कॉलेज आहे म्हणजे GMC मिरज आहे सेकंड राऊंडमध्ये तेच कॉलेज फायनल करायचं असेल तर त्या कॉलेजवरती जाऊन रिटेन्शनचा फॉर्म तुम्ही सबमिट करू शकता. कॉलेजच्या हॉस्टेल मेसचे जे काही फीज वगैरे जर तुमचे पे करायचे बाकी असतील तर ते तुम्ही पे करू शकताय किंवा जे काही बॉन्ड्स वगैरे असतात, ॲफिडेविट्स द्यायचे असतात, अँटी रॅगिंगचे असतील किंवा कोर्स कम्प्लिशनचा ॲफिडेविट्स असतील तर हे सगळे तुम्ही ते कॉलेजला जाऊन सबमिट करून रिटेन्शन देऊन मिळालेलं कॉलेज फायनल करू शकताय.
रिटेन्शन फॉर्म देऊ शकताय, म्हणजे पुढच्या राऊंड्समध्ये तुम्हाला जाता येणार नाही, तेच कॉलेज तुम्हाला फायनल करता येईल. किंवा सेकंड राऊंडमध्ये नो चेंज म्हणून आलेला आहे, पण तरीही तिसऱ्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायची इच्छा आहे, तरीसुद्धा तुम्ही तिसऱ्या राऊंडमध्ये जाऊ शकता. अशा केसमध्ये तुम्हाला परत त्या कॉलेजवरती रिपोर्टिंगची प्रक्रिया करण्यासाठी जायची गरज नाही. डिरेक्टली तिसरा राऊंड ज्यावेळी चालू होतोय त्या तिसऱ्या राऊंडला फक्त चॉईस फिलिंग तुम्हाला करायची आहे. आता पुन्हा त्या कॉलेजला एकदा जर आपण रिपोर्टिंगची प्रक्रिया केलेली आहे, DD दिलेला आहे, तर पुन्हा त्या कॉलेजला रिपोर्टिंगला आपल्याला जावं लागत नाही जर नो चेंज म्हणून आलेला असेल तर. आणि त्याच्यानंतर 3 नंबरचे साधारणतः सिनारिओ आहे की एकतर कॉलेजची बेटरमेंट झालेली आहे, म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं होतं आणि आता दुसऱ्या राऊंडमध्ये वेगळं कॉलेज मिळालेलं आहे. तर अशा केसमध्ये काय करायला लागतं, तर जे कॉलेज तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं होतं त्या कॉलेजला पहिल्यांदा जायचं आहे. तिथून तुमचे डॉक्युमेंट्स आणि कॉलेजचा जो काही DD आहे तो DD तुम्हाला परत आणायचा आहे. जे सेकंड राऊंडमध्ये नवीन कॉलेज मिळालेलं आहे त्या नवीन कॉलेजच्या नावाचा पुन्हा नवीन DD काढायचा आणि ते सगळे डॉक्युमेंट्स आणि तो DD दुसऱ्या मिळालेल्या कॉलेजला तुम्हाला सबमिट करायचा आहे. म्हणजे पहिल्या राऊंडचं कॉलेज तुम्हाला कॅन्सल करून दुसऱ्या राऊंडला जे कॉलेज मिळाले ते जॉईन करायचं आहे. ही सगळी प्रोसेस तुम्हाला 29 तारखेच्या अगोदर, म्हणजे 29 तारीख लास्ट आहे, 29 तारखेपर्यंत तुम्हाला ही सगळी प्रक्रिया कंप्लीट करायची आहे. आता बऱ्याचदा ज्यांची बेटरमेंट झालेली आहे, म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये वेगळं कॉलेज होतं, आत्ता वेगळं कॉलेज लागलेलं आहे, अशा मुलांची थोडीशी धावपळ होणार आहे, कारण 2 वेगवेगळ्या सिटीमधले कॉलेजेस असू शकतात आणि 29 तारखेपर्यंत ह्या सगळ्या प्रक्रिया कंप्लीट करायच्या आहेत. सो बँकेला सुट्ट्यासुद्धा या मधल्या पिरियडमध्ये शनिवार आणि रविवारी आहेत. सो DD पहिला प्रिपेअर करून घ्यायचे आहेत, मग कॉलेजेसच्या रिपोर्टिंग प्रक्रियेकडे आपण थोडंसं लक्ष द्यायचं आहे. सोमवारपर्यंत आपल्याला ही प्रक्रिया संपवायची आहे. आणि काही असे विद्यार्थी असतील की त्यांना मागच्या राऊंडमध्ये सीट मिळालेलीच नव्हती, ह्याच राऊंडमध्ये आता पहिल्यांदा सीट मिळालेली असते, तर अशा विद्यार्थ्यांनी जर कॉलेजला रिपोर्टिंग केलं नाही तर त्यांचं जे रजिस्ट्रेशन आहे तर ते रजिस्ट्रेशन कॅन्सल होतं व तिसऱ्या राऊंडला परत फ्रेश रजिस्ट्रेशन करायला लागेल. मग ते स्टेट कोटासाठी 1000 रुपयाचं असेल किंवा मॅनेजमेंट कोटासाठी 6000 रुपयाचं असेल. तर ही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया, डॉक्युमेंट्स अपलोडिंग हे सगळं नवीन करायला लागतं जर सेकंड राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजला जर तुम्ही रिपोर्टिंग केलं नाही तर. आणि जर मिळालेलं कॉलेज तुम्हाला पसंत असेल, तुम्ही त्या कॉलेजला रिपोर्टिंग करू शकता, म्हणजे डॉक्युमेंट्स जाऊन सबमिट करू शकता, DD सबमिट करू शकता. आणि तिसरा जो काही राऊंड होणार आहे कॅपराऊंड 3 मध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना जाता येतं, फक्त रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही. सेकंड राऊंडमध्ये तुमचं कॉलेज बदललेलं असू दे किंवा नसू दे, तुम्हाला कॉलेज मिळालेलं असो किंवा नसो, जर तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरला नसेल तर तुम्ही तिसऱ्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. मात्र तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला जे काही कॉलेज अलॉट होणार आहे ते कॉलेज तुमचं फायनल राहतं. फॉर एक्झाम्पल मी इथं घेतोय की फर्स्ट राऊंडमध्ये मला मिरजचं कॉलेज अलॉट झालं होतं. सेकंड राऊंडमध्ये मी कन्सिडर करून चालतो की मला BJMC पुणे हे कॉलेज अलॉट झालं. आता सेकंड राऊंडमध्ये जेव्हा मला BJ मेडिकल कॉलेज अलॉट होतं त्यावेळी फर्स्ट राऊंडचं कॉलेज माझं ॲटोमॅटिकली कॅन्सल होत असतं. बरेच विद्यार्थी काय विचारतात की सेकंड राऊंडमध्ये आम्हाला कॉलेज बदललं तर दोन्हीपैकी एखादी चॉईस आम्ही सिलेक्ट करू शकतो का, की सेकंड राऊंडचं कॉलेज घ्यावं की फर्स्ट राऊंडचं कॉलेज घ्यावं. तर असा ऑप्शन तुम्हाला दिला जात नाही. एखादं नवीन कॉलेज आपल्याला अलॉट होत असेल तर पहिल्या राऊंडचं कॉलेज ऑटोमॅटिकली कॅन्सल होत असतं. आता फॉर एक्झाम्पल मी फर्स्ट राऊंडचं कॉलेज मिरज कॅन्सल झालं, सेकंड राऊंडचं BJMC घेतलं आणि मी थर्ड राऊंडमध्ये पुन्हा पार्टिसिपेट केलं आणि थर्ड राऊंडमध्ये जर मला KEM कॉलेज मिळालं तर BJMC कॉलेज माझं कॅन्सल होणार आणि KEM कॉलेजला मला रिपोर्टिंगची प्रक्रिया करावी लागणार. आणि तिसरा राऊंड हा ज्या विद्यार्थ्यांना सीट्स मिळालेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी तिसरा राऊंड हा शेवटचाच राऊंड असतो. त्यामुळे KEM मध्येच मला माझा पुढचा कोर्स सगळा 5.5 वर्षाचा कंप्लीट करावा लागणार आहे. चौथा राऊंड जरी होणार असेल तरी ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या 3 राऊंडमध्ये सीट मिळालेली आहे अशा विद्यार्थ्यांना पुढच्या राऊंड्समध्ये जाता येणार नाही. किंवा असं कन्सिडर करून चालूया की तिसऱ्या राऊंडमध्ये माझी सीट चेंजच झाली नाही, म्हणजे सेकंड राऊंडमध्ये मला BJMC कॉलेज मिळालेलं होतं, थर्ड राऊंडमध्ये पण मला BJMCच कॉलेज मिळालं, म्हणजे नो चेंज म्हणून देऊन आलं. तर हे कॉलेज मला 4.5 वर्षासाठी 5.5 वर्षासाठी कंटिन्यू करायला लागणार आहे. मला कॉलेज बदलता येणार नाही किंवा कॉलेज मला सोडता येणार नाही. आणि जर मी हे कॉलेज जॉईन केलं नाही तर ह्या महाराष्ट्राच्या ॲडमिशन प्रक्रियेतून मला बाहेर केलं जाईल. सो साधारणतः अशा पद्धतीचे नियम असतात. सेकंड राऊंडला मिळालेल्या सीटला जॉईनिंग हे करावंच लागतं तुम्हाला. जॉईनिंग जर नाही केलं तर रजिस्ट्रेशन कॅन्सल होतं. थर्ड राऊंडला परत नवीन रजिस्ट्रेशन तुम्हाला करायला लागतं. आणि जर ऑलरेडी तुम्ही जॉईन असाल तर तुम्हाला पुढच्या राऊंड्समध्ये सुद्धा पार्टिसिपेट करता येतं. तिसरा राऊंड हा लास्ट असणार आहे. तिसऱ्या राऊंडमध्ये मिळालेली सीट
ही कन्फर्मच करावी लागते, चौथ्या राऊंड्समध्ये जाता येत नाही. चौथ्या राऊंडमध्ये कोण जाऊ शकतं, तर ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या 3 राऊंडमध्ये सीट मिळालेलीच नाही, फक्त असेच विद्यार्थी चौथ्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. सो हे दुसऱ्या राऊंडचे नियम होते. तिसऱ्या राऊंडचे नियमसुद्धा मी सांगितले आणि पुढच्या राऊंडमध्ये सुद्धा थोडासा कट ऑफ खाली जाऊ शकतो. त्यामुळं विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग जेवढे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि जिथं आपल्याला ॲडमिशन मिळालं तर आपण ॲडमिशन घेऊ शकतोय, असेच कॉलेजेसचे ऑप्शन्स पुढच्या राऊंडमध्ये एंटर करायचे. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आरंभ करिअर ॲडवायझरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.